Okay, good afternoon to all of you. चला मोठ्याने बोला, गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. ओके, तर आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हा चॅप्टर चालू केलेला आहे. त्यामध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल आपण पाहणार आहोत. काय पाहणार आहोत आपण? इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल. राईट, हेडिंग टाका सगळेजण. इलेक्ट्रिक किंवा इलेक्ट्रोस्टॅटिक म्हणा. इलेक्ट्रोस्टॅटिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल. इलेक्ट्रिक डायपोल. ओके, ज्याप्रमाणे आपण इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल पाहिलं होतं का? इलेक्ट्रिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल, राईट. त्याप्रमाणेच आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल पाहणार आहोत. ओके, मग आपण 3 पॉइंटला पाहतो. कोणत्या 3 पॉइंटला? इलेक्ट्रिक डायपोल ॲक्सियल पॉइंटला. व्हेरी गुड, मोठ्याने बोला. नंबर 2 मोठ्याने बोला, इक्वेटोरियल पॉइंट. आणि नंबर 3 ॲट एनी पॉइंट. राईट, ॲक्सियल पॉइंट, इक्वेटोरियल पॉइंट आणि ॲट एनी पॉइंट. ओके, तर पहिल्यांदा आपण घेऊया नंबर 1 ॲक्सियल पॉइंट. नंबर 1 ॲक्सियल पॉइंट. ॲक्सियल पॉइंट. बाळांनो, मला सांगा, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ही स्केलर क्वांटिटी आहे का वेक्टर क्वांटिटी आहे? इज इट अ स्केलर क्वांटिटी और वेक्टर क्वांटिटी? इट इज अ स्केलर क्वांटिटी. व्हेरी गुड. कोणती क्वांटिटी आहे? स्केलर क्वांटिटी. आता स्केलर क्वांटिटीचं डायरेक्ट ॲडिशन होते, बरोबर आहे का? किंवा जर निगेटिव्ह असेल, मायनस मध्ये असेल तर डायरेक्ट सबस्ट्रॅक्शन होते. काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. पण वेक्टर क्वांटिटी असं होते का? वेक्टर क्वांटिटी काय होते? वेक्टर लॉ वापरावं लागतं आपल्याला, राईट. ॲडिशन अँड सबस्ट्रॅक्शन डज नॉट ओबे द अल्जेब्रिक रूल्स. त्यामुळे आपल्याला ट्रँगलला, पॅरलेलोग्रामला, वेगवेगळ्या पॉलिगॉनला वगैरे वापरावं लागतं, राईट. तिथे आपण पोटेन्शियल मध्ये डायरेक्ट ॲडिशन करू शकतो. ओके, तर आपण एक इलेक्ट्रिक डायपोल घेऊया. बघा, हा मायनस क्यू आहे ए पॉइंटला. ए पॉइंटला मायनस क्यू चार्ज आहे इलेक्ट्रिक डायपोलचा. आणि 2a अंतरावर म्हणा, 2l म्हणा, 2a म्हणा, राईट. कोणतं डिस्टन्स आवडते तुम्हाला? यल आवडतं का ए आवडते? 2l आवडते. ओके, इथून आपण यल डिस्टन्स घेऊया एवढं, आणि इथून एवढं डिस्टन्स आपण यल घेऊया. टोटल डिस्टन्स झालं 2l. ओके, काय डाऊट आहे याच्यामध्ये? नाही. आणि इथं काय असणार आहे? या बी पॉइंटला प्लस क्यू चार्ज असणार, बरोबर आहे. हा झाला इलेक्ट्रिक डायपोल, राईट. आता इलेक्ट्रिक डायपोलचा ऍक्सिस कोणता असतो? सांगा, ऍक्सिस कुठं असतो? बोर्डवर म्हणू नका, चला. ऍक्सिस कुठं असतो? राईट, ऍक्सिस या स्ट्रेट लाईन मध्ये असतो. प्लस क्यू आणि मायनस क्यू मधून जाणाऱ्या स्ट्रेट लाईन मध्ये ऍक्सिस असतो, बघ नाही. आता या ऍक्सियल लाईनवर कुठेही एक पॉईंट घ्यायचा आपल्याला. ऍक्सियल लाईनवर कुठेही एक पॉईंट घ्यायचा आहे, आणि तिथं इलेक्ट्रिक पोटेन्शियल किती आहे त्या डायपोलमुळे ते काढायचं आपल्याला. लक्षात येते सगळ्यांना? सर्वांना समजते का? राईट. समजा आपण म्हणूया, आता कुठेही पॉईंट घ्यायचा, त्याला कसं डिफाईन करावं ना? नाही, कुठेही घ्या. कुठेही कसं घेणार? काही तिथं डिफाईन करावं लागेल, डिस्टन्स डिफाईन करावं लागेल. कुठून डिस्टन्स करायचं? सेंटर ऑफ डायपोल पासून. त्या ओ पॉईंट पासून, सेंटर ऑफ डायपोल पासून आपण म्हणूया आर डिस्टन्सवर एक पॉईंट पी घेतला, किंवा कोणतरी पॉईंट एम एन काय ते घ्या. पी घेतला नाही मी, कारण डायपोल मुवमेंटचं सुद्धा सिंबल पी आहे, राईट. आणि या पॉईंटला आपल्याला काय काढायचं आहे? पोटेन्शियल काढायचं आहे. या इलेक्ट्रिक डायपोलमुळे या एम पॉईंटला पोटेन्शियल काढायचं आहे, की टोटल डिस्टन्स बघा, सेंटर पासूनचं डिस्टन्स आहे, इथून नाहीये. या सेंटर पासूनचं डिस्टन्स आर आहे. ओके, आपल्याला माहिती असते की डायपोल मोमेंट पी इक्वल टू काय फॉर्म्युला असतं? क्यू इंटू 2l. काय डाऊट आहे याच्यामध्ये? बोला, पटापट बोलत चला. नाही, पी इज इक्वल टू पी. स्केलर आहे का वेक्टर आहे? स्केलर, वेक्टर, स्केलर, वेक्टर. इट इज अ वेक्टर क्वांटिटी. पी काय आहे? डायपोल मोमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी. काय करा तुम्हाला, कुठं नेऊन ठेवा तुम्हाला? चला, वेक्टर क्वांटिटी, राईट. आता वेक्टर क्वांटिटी कोणत्या डायरेक्शनला आहे मग याची? डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. मग स्केलर कसं म्हणाले? डायरेक्शन जर माहिती आहे तुम्हाला निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह आहे, तर स्केलर कसं म्हणाले? चला, त्याचं डायरेक्शन पी बारचं डायरेक्शन ही आलं. पी बारचं डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह, राईट. आणि पीची मॅच वाढली क्यू इंटू 2l. एवढं सगळं समजले?
आता आपण एम पॉइंटला मायनस क्यू मुळे किती पोटेन्शियल येते आणि एम पॉइंटला प्लस क्यू मुळे किती पोटेन्शियल ते काढूया, राईट. आणि या दोघांची काय करूया, बेरीज किंवा वजाबाकी जे पण असेल ते करूया आणि फायनल पोटेन्शियल ॲट एम पॉइंट भेटेल आपल्याला डायपोलमुळे. ओके, चला आपण म्हणूया ॲट पॉइंट एम पोटेन्शियल ड्यू टू प्लस क्यू चार्ज. चला सोबत लिहायचं आहे, बघायचं नाही, एवढा सुंदर नाही मी, कळलं का, लिहायचं आहे वय मध्ये कंटिन्युअस. चला राईट, ॲट पॉइंट एम मॅडमनेच कसं पसंत केलं माहित नाही, कळलं का नाही, त्यांनीच कसं पसंत केलं माहित नाही आहे की नाही, आणि तुम्ही तर नुसतं माझ्याकडे बघत राहायचं. चला हां, ॲट पॉइंट एम पोटेन्शियल ड्यू टू प्लस क्यू. सांगा काय असतो पोटेन्शियल फॉर्म्युला, पॉइंट चार्ज मुळे पोटेन्शियलचा फॉर्म्युला काय असतो मला सांगा. यस, व्हेरी गुड, 1/4πε0 क्यू अपॉन आर. ओके, म्हणजे आर एक डिस्टन्स असते. आता आर एक डिस्टन्स, इथं काय डिस्टन्स आहे सांगा, इथं प्लस क्यू आहे, तर आपण म्हणूया व्ही पॉझिटिव्ह इक्वल टू 1/4πε0. ह्याला आपण के म्हणायचं डायरेक्टली, ह्याला आपण डायरेक्टली के म्हणूया, सोपं जाते आपल्याला. आणि शेवटी के ची व्हॅल्यू ठेवायची, जसं आपण इलेक्ट्रिक फील्डमध्ये केलं होतं, के पासूनच काढलं होतं आपण, राईट. तर के इंटू क्यू अपॉन आर. आता आर म्हणजे डिस्टन्स, पण डिस्टन्स कोणापासून पाहिजे बाळांनो, डिस्टन्स या प्लस क्यू पासून पाहिजे. प्लस क्यू पासून किती डिस्टन्स आहे सांगा मला. बघा या सेंटर पासून ते पूर्ण डिस्टन्स आर आहे, राईट. आणि हे एवढं मायनस करावं लागेल, मग आरची इथून एवढं काढा, काय होते बोला, आर मायनस यल, तर डिस्टन्स आलं आर मायनस यल. काय डाऊट आहे का, पॉझिटिव्ह चार्ज मुळे आलेलं पोटेन्शियल, याला इक्वेशन नंबर 1 म्हणा. चला ॲट पॉइंट एम पोटेन्शियल ड्यू टू बोला निगेटिव्ह क्यू मायनस क्यू. तो व्ही निगेटिव्ह, बानो निगेटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल कसं असतं, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह चार्ज मुळे पोटेन्शियल कसं असतं, पॉझिटिव्ह, आहे की नाही. मग निगेटिव्ह पोटेन्शियल येईल तर काय येईल तर मायनस के क्यू अपॉन आर. आता आर इथं काय, या केसमध्ये एवढं डिस्टन्स घ्यायचं आपल्याला, इतकं डिस्टन्स घ्यायचं, कसं करणार हो, तर एवढं काय आहे आर, एवढं काय आहे यल, तर टोटल काय होईल आर प्लस यल. समजा सगळ्याला आर प्लस यल, राईट. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. ओके, आता आपल्याला टोटल नेट पोटेन्शियल काढायचे, कळले का बाळा, सगळं समजले का. ओके, टोटल पोटेन्शियल काढूया. आता इथं आपण म्हणूया व्ही ॲक्सियल, टोटलला म्हणून आपण व्ही ॲक्सियल इक्वल टू व्ही पॉझिटिव्ह प्लस व्ही निगेटिव्ह. काय डाऊट आहे याच्यामध्ये, राईट. चला व्ही पॉझिटिव्ह किती आहे, के क्यू अपॉन आर मायनस यल प्लस मायनस के क्यू अपॉन आर प्लस यल. पाहताय प्लस मायनस काय होऊन जाईल, प्लस मायनस काय होईल मायनस. ओके, मायनस करूया आपण. सो व्ही ॲक्सियल आलं आपलं बाळांनो, व्ही ॲक्सियल आलं आपलं के क्यू अपॉन आर मायनस यल मायनस के क्यू अपॉन आर प्लस यल. त्याच्यातून कॉमन काय निघेल सांगा मला, त्यातून कॉमन काय निघेल बोला, के क्यू कॉमन काढलं, चला काय उरलं मोठ्यानं बोला, 1 मायनस आर प्लस यल. आता काय करावं लागतंय, LCM ला सही असं असं करायचं, कसं करायचं, असं कसं असं नुसतं असं म्हणून वाटतंय का सांगा, काय करायचं, क्रॉस मल्टिप्लाय करूया आपण. सो के क्यू सांगा हा, आर प्लस यल मायनस, पण हे मायनस असल्यामुळे ब्रॅकेटमध्ये घ्या, राईट. तर ब्रॅकेटमध्ये घेतलं आपण आर मायनस यल, आणि आपण काय येईल आर मायनस यल इंटू आर प्लस यल. काय डाऊट आहे याच्यामध्ये, असं करायचं, असं करायचं, राईट. ओके, पण मायनस तर मल्टिप्लाय करा, तुम्हाला भेटेल के क्यू ब्रॅकेटमध्ये आर प्लस यल मायनस आर प्लस यल अपॉन, हे तुम्हाला कुठं बघितल्यासारखं वाटत आहे का,
का देखा है पहली बार? यस, ए माइनस बी, ए प्लस बी, आर माइनस एल, आर प्लस एल काय येईल? आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. सो आर स्क्वेअर मायनस का प्लस? मायनस एल स्क्वेअर. बरोबर का? व्ही ऍक्सियल आले आपलं. ओके, इथं काय झालं? इथं काय कॅन्सल झालं? आरची मेली आहे की नाही? तर आर कॅन्सल झालं रे. काय झालं? आर कॅन्सल झालं. बरोबर आहे की नाही? राईट. तर काय आलं सांगा मला? व्ही ऍक्सियल काय आलं? के क्यू आणि एल अधिक एल 2l इंटू 2l अपॉन आर स्क्वेअर माइनस एल स्क्वेअर अपॉन आर स्क्वेअर माइनस एल स्क्वेअर. इसलिए सगळ्याला समजायले? ओके. अब इसको देखा है क्या कि पहली बार देखा है? पहली नहीं, दूसरी बार. कितनी बार देखा है? 3 बार देखा है. बहुत बार देखा है. देखो क्या है ये? क्या है ये? पी कुठे लिहू आता सांगा मला? इथे लिहू का? ये ऍक्सियल इक्वल टू काय आले? के पी अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर. हे झालं तुमचा व्ही ऍक्सियलचा फॉर्म्युला. समजलं का मुला? आला व्ही ऍक्सियलचा फॉर्म्युला. राईट. आता त्याच्यामध्ये काय म्हणतो आपण सांगा मला? मला सांगा, हे आर जे आहे ते मिलीमीटर, मीटर, सेंटीमीटर मध्ये असते आणि हे एल जे आहे हे अँगस्ट्रॉन मध्ये असते. कारण ॲटॉमिक डायपोलचा विचार केला तुम्ही, HCl एक डायपोल आहे की नाही? त्याची जे बॉन्ड डिस्टन्स आहे किती आहे? 1 अँगस्ट्रॉन, 1.5 अँगस्ट्रॉन, 2 अँगस्ट्रॉन. बरोबर की नाही? म्हणजे एल इज व्हेरी व्हेरी छोटा दॅन आर. राईट. सो एल इज व्हेरी व्हेरी स्मॉल दॅन आर. थोडंसं इथं आता. सो एल इज व्हेरी 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 स्मॉल दॅन आर. एल जर खूपच छोटा असेल आर पेक्षा तर एल स्क्वेअर त्याच्यापेक्षा छोटा असेल. बरोबर की नाही? मग एल स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. सोडून देऊ शकतो आपण याला. एल स्क्वेअर कॅन बी निग्लेक्टेड. राईट. तर काय येईल? पोटेन्शियल फॉर्म्युला व्ही ऍक्सियलचा फॉर्म्युला काय येईल? सो व्ही ऍक्सियल इज इक्वल टू केपी डिवाइड बाय आर स्क्वेअर. केपी डिवाइड बाय आर स्क्वेअर. चला. राईट. बघा इथून असं लिहायचं, पुन्हा असं लिहायचं आणि पुन्हा असं लिहायचं. काय सगळ्याला पटकन लिहून द्या. समजलं असेल तुम्हाला? समजलं का बाळांनो? यस सर न बोला. ठीक आहे. इथपर्यंत कळाले सगळ्याला? आता याला आपण काय करूया? पॉइंट चार्ज मुळे जे पोटेन्शियल आहे त्याच्यासोबत कम्पेअर करूया. बघा, एक पॉइंट चार्ज आहे. बाळांनो आणि बाळींनो लक्ष द्या. बाळांनो आणि बाळींनो लक्ष द्या. एक पॉइंट चार्ज आहे इथं, प्लस क्यू आहे समजा. या पॉइंट चार्ज पासून आर डिस्टन्स वर पोटेन्शियल किती होतं? कोण सांगा मला? तर पोटेन्शियल होतं व्ही इक्वल टू 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर. तर बाळांनो हे सगळं कॉन्स्टंट आहे. बरोबर की नाही? हे सर्व कॉन्स्टंट आहे. त्याला आपण के सुद्धा म्हणू शकतो. त्यालाच के म्हणलेलं आपण फॉर्म्युल्यामध्ये. राईट. आणि तुम्ही बघितलं पोटेन्शियल इज डिपेंड ऑन क्यू आणि पोटेन्शियल इज डिपेंड ऑन आर. क्यू ला डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पोटेन्शियल डायरेक्टली क्यू आणि पोटेन्शियल इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर. कळले का? इनवर्सली प्रोपोर्शनल टू आर. राईट. तुम्हाला ग्राफ काढायला सांगितला, तुम्हाला म्हणलं पोटेन्शियल वर्सेस चार्जचा ग्राफ काढा ॲट द सेम पॉईंट. बघा लक्षात घ्या, कधीही तुम्हाला 2 क्वांटिटीमध्ये रिलेशन द्यायला सांगितलं तर तिसरी क्वांटिटी तुम्हाला कसं ठेवावं लागते? कॉन्स्टंट ठेवावं लागते. म्हणजे इथं तुम्हाला हे तर कॉन्स्टंटच आहे. क्यू आणि आर जर बदललं, दोन्ही एकदाच बदललं तर रिलेशन देता येणार नाही. तुम्ही एक तर आरला कॉन्स्टंट ठेवा किंवा क्यूला कॉन्स्टंट ठेवा. तुम्ही काय केलं? आरला कॉन्स्टंट ठेवलं आणि क्यूची व्हॅल्यू वाढवली तर पोटेन्शियल कसं आहे? लिनियर आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे तुम्ही व्ही आणि क्यूचा ग्राफ काढला, इथं क्यू काढलं, इथं व्ही काढलं, त्याचा ग्राफ कसा येईल? लिनियर येईल. ते लिहून घ्या पटपट पटपट वहीमध्ये लिहून घ्या. नुसतं थोडा बघू नका माझं. हा चला लिहा पटपट. दाढीवाला बाबा बघितला नाही कधी? बघितलं नाही का दाढीवाला बाबा? हा बघितलं ना? मग लिहा पट. लिहिले का? बी वर्सेस क्यू जेव्हा आर कॉन्स्टंट असेल तर. जर मी तुम्हाला म्हणलं क्यू कॉन्स्टंट ठेवलं आणि आर वर्सेस व्हीचा ग्राफ काढा, कसा येईल बरं? कोण सांगा मला? क्यू कॉन्स्टंट ठेवलं, आता हे क्यू सुद्धा कॉन्स्टंट ठेवलं तर इनवर्सली प्रोपोर्शनल आहे. इनवर्सली प्रोपोर्शनलचा ग्राफ कसा येतो मला सांगा? व्हेरी गुड. कसा येतो?
त्याला काय म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल कर्व म्हणतो. काय म्हणतो आपण, एक्सपोनेन्शियल कर्व. तर तो असा येतो, दिस इज लाईक दिस, राईट. इन्व्हर्सली प्रोपोर्शनलचा ग्राफ कधी असा येतो, बरोबर आहे का. ओके, हे कोणाच चालू आहे, पॉइंट चार्जचं चालू आहे. कोणाच चालू आहे, पॉइंट चार्जचं. आता डायपोलचं बघूया आपण. चला इकडे आपण डायपोलचं पाहूया. इकडे आपण डायपोलचं पाहूया. लिहायलेत का, लिहा सोबत सोबत लिहा बाळांनो. ओके, चला डायपोल. डायपोलसाठी काय आला फॉर्म्युला हो, ऍक्सियल पॉइंटला, ऍक्सियल पॉइंटला पण व्ही ऍक्सियल काय आला फॉर्म्युला, व्ही ऍक्सियल इक्वल टू के पी अपॉन आर स्क्वेअर. म्हणजे त्याला के ला लिहू शकतो आपण 1/4 पाय इप्सिलॉन नॉट पी अपॉन आर स्क्वेअर. आता थोडं ध्यान घ्या बाळांनो. बघा सिंगल चार्ज मध्ये काय फॉर्म्युला होता, इथं मोडून टाकला आपण 1/4 पाय इप्सिलॉन नॉट क्यू अपॉन आर. सिंगल चार्ज मध्ये पोटेन्शियल चार्जवर डिपेंड होतं, पण डायपोल मध्ये पोटेन्शियल हे डायपोल मोमेंटवर डिपेंड आहे. पक्का कळेल तुम्हाला. सिमिलर ॲज केस ऑफ इलेक्ट्रिक फील्ड. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सुद्धा बघितलं असेल तुम्ही, राईट. ई ऍक्सियलचा फॉर्म्युला आठवतो तुम्हाला, ई ऍक्सियलचा फॉर्म्युला कोण आठवतो, ई ऍक्सियल इलेक्ट्रिक फील्ड मध्ये ई ऍक्सियल. ई ऍक्सियल फॉर्म्युला 2kp अपॉन आर क्यूब, बरोबर की नाही, 2kp अपॉन आर क्यूब, राईट. ते सुद्धा बघा कशावर डिपेंड होतं, डायपोल मोमेंटवर. नुसत्या चार्जवर नाही, चार्ज आणि दोन चार्जच्या मधला डिस्टन्सचा गुणाकार, राईट. आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर, बघा लक्षात घ्या, राईट. इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. तो व्ही ऍक्सियल आपण म्हणू शकतो, व्ही ऍक्सियल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू पी व्हेन आर इज कॉन्स्टंट, आणि व्ही ऍक्सियल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर. लक्षात घ्या. परत तुम्हाला ग्राफ काढायला सांगितला पी आणि व्ही ऍक्सियल वर, पी आणि व्ही ऍक्सियल वर ग्राफ काढायला सांगितलं तुम्हाला, तर ग्राफ कसा येईल, डायरेक्ट येईल, लिनियर येईल, राईट. आणि जर तुम्हाला आर आणि व्ही ऍक्सियल मधला फॉर्म्युला काढायला सांगितला, सॉरी ग्राफ काढायला सांगितला, तर ग्राफ कसा येईल, एक्सपोनेन्शियल येईल. पण आता लक्षात घ्या, या एक्सपोनेन्शियल मध्ये आणि या एक्सपोनेन्शियल काय फरक आहे सांगा बरं मला, राईट. तर तिथं आर स्क्वेअर आहे म्हणून याचा स्लोप आणखी जास्त स्टीप असेल, कळलं का. तर हे डायपोलमुळं, समजा आपण दोन पेनचा वापर करू, डायपोलमुळं काळ्या पेननं काढू आपण, आणि ओके नाही, आणि तुमच्या पॉइंट चार्जमुळं निळ्या पेननं काढू, तर पॉइंट चार्जचा ग्राफ असा येईल बघा, पॉइंट चार्जचा ग्राफ असा येईल बघा. समजा तुम्हाला पॉइंट चार्जच्या ग्राफचा स्लोप कमी असेल, राईट. आणि डायपोलचा जो ग्राफ आहे ते काळ्या पेननं काढलेला बघा, त्याचा स्लोप जास्त असेल, कळलं का. तुम्हाला याच्यामध्ये विचारू शकतात, डायग्राम देऊ शकतात की कोणता कशाचा आहे ते सांगा, ए बी करून, कळलं का. त्याला ए म्हणणार, ह्याला बी म्हणणार, मग म्हणणार डायपोलचा कोणता आहे ते सांगा, ऑप्शन मध्ये त्याप्रमाणे येणार. असेच नसतील, वेगवेगळे पण असू शकतात, राईट. स्ट्रेट लाईन पण देणार, राईट, किंवा असा देणार, राईट, कसा पण देऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला ग्राफ माहिती असणं फार गरजेचं आहे, कळलं का हे. मग लक्षात घ्या, पॉइंट चार्जमुळे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर आहे, पण ऍक्सियलमुळं, डायपोलमुळं इन्व्हर्सली आर स्क्वेअर आहे, बरोबर की नाही. इलेक्ट्रिक फील्ड मध्ये सुद्धा असंच होतं बघा, पॉइंट चार्जमुळे इलेक्ट्रिक फील्ड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर स्क्वेअर होती, आणि डायपोलमुळे इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू आर क्यूब झाली, एक आर वाढला, इकडे पण एक आर वाढला, इकडे पण एक आर वाढलेला आहे, कळलं का. असं कम्पेअर करून तुम्ही फॉर्म्युले पाठ करू शकता. येस सर नो, काय इथपर्यंत. ओके, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू इलेक्ट्रिक डायपोल ॲट ऍक्सियल पॉईंट झाला. कोणता पॉईंट झाला, ऍक्सियल पॉईंट झाला. आता कोणता घ्यायचा आपल्याला, ऍक्सियल पॉईंट झालेला आहे, कोणता घ्यायचा आता. चला इक्वेटोरियल पॉईंट घेऊया. चला हेडिंग टाका, पटकन हेडिंग टाका, इक्वेटोरियल पॉईंट, इक्वेटोरियल पॉईंट, इक्वेटोरियल पॉईंट. चला पटापट. ओके, नेक्स्ट पॉइंट घेऊया, नंबर 2, इक्वेटोरियल. इक्वेटोरियल पॉइंटला आपण काय म्हणतो, आपण परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ऍक्सिस ऑफ डायपोल, बरोबर की नाही. इक्वेटोरला काय म्हणतो आपण, परपेंडिकुलर बायसेक्टर ऑफ ऍक्सिस ऑफ डायपोल, कळतं सगळ्याला, परपेंडिकुलर बायसेक्टर. ओके, चला एक पॉइंट घेतला आपण -Q,
एक पॉइंट घेतला आपण प्लस क्यू, हे त्याचा सेंटर ओ, हे डिस्टन्स एल, हे डिस्टन्स एल, टोटल डिस्टन्स 2l. आता या सेंटर पासून आहे की नाही, सेंटर मधून असं म्हणूया आपण, सेंटर मधून आहे की नाही अशी नॉर्मल परपेंडिक्युलर जाणारी लाईन यायला काय म्हणतो आपण, इक्वेटर और परपेंडिक्युलर बायसेक्टर, आहे की नाही, बरोबर आहे का? यस, या वर्टिकल लाईनला म्हणतो आपण. पण ही स्ट्रेट लाईन एक, फक्त एक स्ट्रेट लाईन असेल त्याला इक्वेटर म्हणतो. आणि जर प्लेन असेल असा तर, म्हणजे या पॉइंट मधून असा प्लेन गेला असेल, असा प्लेन, बरोबर आहे का? राईट, असा जर प्लेन गेला असेल असा, त्याला काय म्हणतो आपण, त्याला म्हणतो आपण इक्वेटोरियल प्लेन. काय म्हणतो त्याला आपण, इक्वेटोरियल प्लेन. सर्व डिस्कस केलंय बघा, फक्त रिव्हिजन नाहीये, कळलं का? रिव्हिजन दिले नाही तर काहीच येणार नाही, पक्क ध्यानात घ्या. राईट, यूट्यूबवर सगळे व्हिडिओ अवेलेबल आहेत, पद रिव्हिजन द्या. रिव्हिजन इज द की टू सक्सेस. हे जोपर्यंत तुम्हाला कळणार नाही तुम्ही सक्सेसफुल होऊ शकणार नाही, लक्षात घ्या. अवघड नाही, नीट अवघड आहे का मला सांगा? नाही, पण प्रॉब्लेम काय होतो, आता समजते आपल्याला, उद्या विसरून जातो, पुन्हा पुढचं समजते, मागचं विसरून जाते, पुढचं समजते, मागचं विसरून जाते. एक वेळ अशी होती की आपल्याला सगळंच विसरून गेलेलं असतं, आणि ती वेळ असते परीक्षेची. ती वेळ काय असते, परीक्षेची वेळ असते. मग काय करायचं, आहे की नाही, ठणठण बोंबलायचं, आहे की नाही. ते बोंबलण्याची वेळ येऊ नये म्हणून कृपया आता तुम्ही रिव्हिजन द्या, कळलं का? जेवढे चॅप्टर आहे त्याला रिव्हिजन द्या. रिव्हिजन इज द की टू सक्सेस. चला, तर इक्वेटरला पण बघूया आणि इक्वेटोरियल पॉईंटला म्हणजे प्लेन मध्ये सुद्धा बघूया, कळलं का सगळ्याला? ओके, इक्वेटरला चला, इक्वेटरला आपण बघूया. या सेंटर पासून आर डिस्टन्सवर, अगेन या सेंटर पासून आर डिस्टन्सवर एक पॉईंट एम आहे म्हणूया आपण. या पॉईंटला आपल्याला पोटेन्शियल काढायचं आहे या डायपोलमुळे, बरोबर आहे का? या सेंटर पासून आर डिस्टन्सवर डायपोलमुळे पोटेन्शियल काढायचं आहे. सगळ्या समजायलंय? ओके, चला आपण म्हणूया व्ही ड्यू टू पॉझिटिव्ह क्यू प्लस क्यू मुळे. प्लस क्यू मुळे डिस्टन्स किती आहे मला सांगा, क्यू प्लस क्यू पासून डिस्टन्स किती आहे? हे आर आहे, हे एल आहे, सांगा तर डिस्टन्स किती येईल हे? आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. हा, रूट टाकावं लागेल ना बाळांनो, काय टाकावं लागेल? रूट टाकावं लागेल. आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. सगळ्याला कळालंय? मेन तर डिस्टन्स आहे, बाकी तुम्हाला माहिती आहे. त्याच्यामुळे पोटेन्शियल येईल बघा, के क्यू अपॉन आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. काय डाऊट आहे का? त्याचं पॉझिटिव्ह पोटेन्शियल कसं येते? पॉझिटिव्ह येते, बरोबर आहे की नाही? पॉझिटिव्ह चार्जमुळे पोटेन्शियल कसं येते? पॉझिटिव्ह येते. चला, निगेटिव्ह चार्जमुळे घेऊया आपण, व्ही निगेटिव्ह. व्ही निगेटिव्ह, चला सांगा बरं मला काय येईल? कोण सांगाल? हुशार विद्यार्थी कोण आहे? सांगा पटापट. हा, मुंजा. मायनस के क्यू अपॉन आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर, बरोबर आहे का? म्हणजे मुंजा साहेबाचं म्हणणं असं आहे की हे डिस्टन्स आर स्क्वेअर मायनस एल स्क्वेअर आहे, बरोबर आहे का? अनडाउट मध्ये बरोबर आहे, मायनस आहे डिस्टन्स, प्लस येईल. आता कसं काय प्लस येईल? राईट, तर ती पॉईंट तिकडे होता अगोदर, म्हणून ते मायनस येऊन प्लस येऊन. काय आता आता दोन्ही चार्ज पासून इक्विडिस्टन्स पॉईंट आहे, राईट, आणि हे मायनस आहे. इक्वेशन 2 बघा, तर व्ही इक्वेटर काय येईल बघा, कोण सांगा मला? व्ही प्लस प्लस व्ही मायनस, तर व्ही प्लस आहे के पी अपॉन आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर. अंडररूट मध्ये राहिले की बाळा? अंडररूट मध्ये घ्यायला, राईट, मायनस के पी अपॉन आर स्क्वेअर प्लस एल स्क्वेअर अंडररूट मध्ये. बाळा दोन्ही क्वांटिटी सेम आहेत, बरोबर आहे का? तर काय झालं? 0 झालं, तर व्ही इक्वेटर काय येईल? 0. तर डायपोल मुळे इक्वेटोरियल पॉइंटला पोटेन्शियल किती येतं सांगा? किती येतं बोला? किती येतं बोला? राईट, डायपोल मुळे इक्वेटोरियल लाईनवर, आणि नुसतं इक्वेटोरियल लाईनवर नाही तर इक्वेटोरियल प्लेनवर कोणत्याही पॉइंटला, लक्षात घ्या, लक्ष द्या. समजा हे इक्वेटोरियल प्लेन आहे, माझा हात म्हणजे इक्वेटोरियल प्लेन आहे आणि पेन म्हणजे डायपोल आहे, कळलं का? समजा या लाईनवर घेतलं का, इथं घेतलं का, इथं घेतलं का, इथं घेतलं, कुठं जरी घेतलं तर डिस्टन्स दोन्ही पासून कसं येणार आहे? सेम येणार आहे. डिस्टन्स सेम आहे, चार्ज सेम असतंय, आणि त्यामध्ये पोटेन्शियल काय होईल? 0 होईल. आणि या प्लेनला काय म्हणतो आपण? इक्वेटोरियल प्लेन कसा असतो? इथं इक्वी पोटेन्शियल सरफेस असतो. कोणता सरफेस असतो हा? इक्वी पोटेन्शियल सरफेस फॉर डायपोल. ते घेतले आपण, इक्वी पोटेन्शियल सरफेसचा सुद्धा कन्सेप्ट घेतलेला आहे,
कळलं का नरसळ्यांनो? कळले का? घेतलेलं आहे बघा, व्हिडिओ आहे सगळं बघा, घेतलेलं आहे. राईट, तुम्ही फक्त चपात्या काय बाकी काय करू नका. राईट, लग्नामध्ये बुंदी जोडा दुसऱ्याच्या. कळलं काय? तुमच्या काय व्हायचे चान्सेस नाहीत. राईट, चला. व्ही इक्विटल पॉईंट कितीला सांगा? ऍक्सेल कितीला सांगा? केपी आपण आर स्क्वेअर. के ची व्हॅल्यू काय असते? कॉन्स्टंट असते. मग किती असते सांगा? 1/4πε0. किंमत किती असते? व्हॅल्यू मोठ्यानं बोल की माय. हा योग्यता बोला, मोठ्यानं बोला. 9 × 10⁹ युनिट न्यूटन मीटर स्क्वेअर पर कुलम स्क्वेअर. किती प्रॉब्लेम केले याच्यावर? इलेक्ट्रिक फील्ड मध्ये प्रॉब्लेम केले, फोर्स मध्ये प्रॉब्लेम केले, तिथं किती वेळा ही व्हॅल्यू घेतली. चला लक्ष द्या. झालं का? डायपोल मुळे इक्वेटोरियल पॉइंटला पोटेन्शियल किती असतं? 0. इक्वेटोरियल प्लेनला किती असतं? 0. ठीक आहे, इक्वेटोरियल पॉइंट कव्हर झाला. आता कोणता पॉइंट घ्यायचा? एनी पॉइंट. चला, एनी पॉइंट. राईट, ॲट एनी पॉइंट. चला हे टाका पटापट लिहित चला बाळांनो, नुसतं बघत बसू नका. इथं काय पिक्चर चालू नाही, इथं काय सलमान खान डान्स करणार झालाय. हा, जलवा त्याला जलवा जलवा. हा, ते नाही आवडतं गाणं, काय ते वेगळंच आहे. ते तर देशावरचं गाणं आहे, जलवा त्याला जलवा जलवा. हा, जाऊ द्या, ते आपलं फील्ड नाही. एनी पॉइंट कडे जाऊया आपण. एनी पॉइंट कडे जाऊया. आता एनी पॉइंट आता कसं डिफाईन करणार? एनी पॉइंट, एनी पॉइंट डिफाईन करण्यासाठी आपल्याला दोन गोष्टी लागतात. आपण पाहिलेलं होतं. सांगा कोणत्या गोष्टी लागतात? डिस्टन्स आणि अँगल. होय का? डिस्टन्स आणि अँगल. तर कुठून डिस्टन्स घ्यायचं आणि कुठून अँगल घ्यायचं हे समजलं पाहिजे सगळ्यात पहिले. ओके, तर अगोदर आपण डायपोल घेऊया. काय घेऊया? डायपोल. आपण म्हणूया ए पॉइंटला, बाळांनो थोडं खाली डायग्राम काढूया. इथं आपण म्हणूया हे ए पॉइंट आहे, इथं -q चार्ज आहे आणि 2l अंतरावर आहे की नाही, किंवा एल अंतरावर ओ पॉइंट आहे. बरोबर आहे का? डिस्टन्स सेंटर आहे का? ओके, हे एल आणि इथं काय आहे? +q बी पॉइंटला. ओके, असा इलेक्ट्रिक डायपोल आहे. कळालं इथपर्यंत? इथपर्यंत काही डाऊट आहे का? नाही. ओके, आता बाळांनो याचा आपल्याला डायपोल मोमेंट काढावं लागेल. डायपोल मोमेंटचा फॉर्म्युला काय असतो? P = सांगा, किती वेळा झाले बोला पटपट. Q × 2l. बरोबर आहे की नाही? डायपोल मोमेंट स्केलर आहे का वेक्टर आहे? वेक्टर आहे का नाही? डायरेक्शन कोणीकडे आहे? -2 तर पी बारचं डायरेक्शन हे झालं. बरोबर का? तर हे पी बार आहे, हे पी बार हो का? हे पी बार आहे. कळलं का? ओके, आता हा डायपोल झाला तुमचा. बरोबर. आता आपल्याला पॉईंट पी घ्यायचा आहे किंवा एनी पॉईंट घ्यायचा. एम पॉईंट घेऊ आपण. पी तर डायपोल मध्ये कन्फ्युज होईल. एम पॉईंट घेऊया. समजा मी इथं एम पॉईंट घेतला, इथं हा एम पॉईंट घेतला, तर एम पॉईंट कुठं आहे हे सांगण्यासाठी मला दोन गोष्टी लागतील. एक म्हणजे याचं सेंटर पासूनचं डिस्टन्स. हे फक्त ध्यानात घ्या. डिस्टन्स कुठून घ्यायचं? कुठून घ्यायचं? सेंटर पासूनचं डिस्टन्स घ्यायचं. राईट, या पासून घ्यायचं नाही किंवा या ए पासून घ्यायचं नाही. कुठून घ्यायचं? सेंटर पासूनचं घ्यायचं. बरोबर आहे का? कुठून डिस्टन्स घ्यायचं? सेंटर पासून डिस्टन्स घ्यायचं. समजा सेंटर पासून डिस्टन्स आर आहे. सेंटर पासून डिस्टन्स किती आहे? आर. आणि या किंवा हे वेक्टर पोझिशन वेक्टर आहे म्हणूया आर बार है ना. पोझिशन वेक्टर आर बार. राईट, तर पोझिशन वेक्टर जो आर बार आहे, हा पोझिशन वेक्टर आर बार आणि हा जो पी बार आहे याचा मधला अँगल थीटा आहे. कळलं का? दोन गोष्टी, एक अँगल आणि डिस्टन्स म्हणलं तुम्हाला. राईट, त्याचे दोन कोऑर्डिनेट आपल्याला इथं माहित असणं गरजेचं आहे. एक आर थीटा. कळलं का? राईट, शेवटी कोण राहिलं सांगा मला? शेवटी राहिलं आर्ची का बेटा. बरोबर की नाही? नाही बघितलं वाटतं तुम्ही. ठीक आहे. राईट, हुशार विद्यार्थी. शेवटी कोण राहते तुम्हाला माहित नाही का? फक्त येतं आर्ची का बेटा. तर काय आर थीटा ध्यान घ्या. सैराट झालं जी. चला, आर आणि थीटा. बरोबर की नाही? आर आणि थीटा. थीटा कोणासोबत आहे? पी बार सोबत. राईट, पी बारचं डायरेक्शन आणि आर बारचं डायरेक्शन मधला छोटा अँगल घ्यायचा. राईट, इकडून नाही घ्यायचा, इकडून नाही घ्यायचा. इकडून घेतलं की रॉंग. कळलं का?
समजा समजा हे एम पॉईंट इथं असेल, समजा एम पॉईंट इथं असेल समजा, किंवा एन पॉईंट आहे दुसरा, त्याला असं जोडलं मी, त्याला R2 बार म्हणलं. तर आता कोणता थिटा घ्यायचा? इकडचा घ्यायचा नाही, इकडचाच घ्यायचा. कळलं का? इकडे घ्यायचं. पी बार आणि आर बारचाच अँगल घ्यायचा. कळलं का? दोन वेक्टरमध्ये अँगल कधी ते टेल टू टेल जोडले असं त्यावेळेस घेतो आपण. इकडचा घ्यायचा नाही, छोटा आहे म्हणून इकडचा घ्यायचा नाही. राईट, चुकून माझ्या तोंडातून निघालं छोटा घ्यायचा म्हणून. कळलं का नाही? छोटा नाही घ्यायचा. राईट, पी बार आणि आर बार मधला अँगल कसा घेतो आपण? वेक्टरमध्ये बघितलं होतं, दोन वेक्टर टेल टू टेल जोडा, त्याच्यातला अँगल घ्या. राईट, तर हेच अँगल घ्यायचा. ओके, कळलं इथपर्यंत? इथपर्यंत कळलं का? तर आर आणि थिटा सगळ्यात पहिले कळणं गरजेचं आहे. आता आर आणि थिटा जर घेतलं मी, तर मी कोणताही पॉईंट घेऊ शकतो का? या युनिव्हर्समध्ये कोणताही पॉईंट, या विश्वामध्ये, या विश्वजीतमध्ये कोणताही पॉईंट आहे, तो पॉईंट आपण कव्हर करू शकतो का? येस, वी कॅन कव्हर एनी पॉईंट. राईट, या प्लेन मधला सुद्धा, या प्लेन मधला सुद्धा. समजा समजा तुम्ही मला समजा डायपोल असा आहे आणि मला इथला पोटेन्शियल काढायचं. राईट, इकडे जा, हे आर आहे की नाही, आणि हे अँगल थिटा इथला काढायचा समजा क्रॉसवाला, तर हे आर, हे थिटा इथला काढायचा समजा, इकडे आर थिटा. कळले की नाही? लक्षात लागेल, कोणताही पॉईंट आपण या आर आणि थिटाने कव्हर करू शकतो. अभिषेक, झोप झाली बाळा? आता लक्ष दे, झाली का नाही झोप? नाही झाली? झोप मग. आता झाली का नाही? झाली म्हणजे झोपला होता. चला पटापट लक्ष द्या. ओके, हे दोन पॉईंट काय तुम्हाला? एक हे डायपोल आर आणि थिटा. आर कोणासोबत घ्यायचा? आर कुठून घ्यायचा? डिस्टन्स कुठून घ्यायचा? आर सेंटर पासून. थिटा कोणासोबत घ्यायचा? पी आर ई आर बार. राईट, पोझिशन वेक्टर आणि पी बार मधला अँगल आहे तो. राईट, छोटा असू मोठा असू घेणं देणं नाही, टेल टू टेल जोडायचं, सेफ्टी जोडायचं आपल्या नाही, पी बार आणि आर बारचे. ठीक आहे, चला आता आपण म्हणूया जसं आपण इकडे केलं होतं. कुठे केलं होतं आपण? जसं आपण इलेक्ट्रिक डायपोल मुळे इलेक्ट्रिक फील्ड काढली होती, आहे की नाही? मग तुम्ही काय करणार? एनसीईआरटी बुक मध्ये काय दिलं आहे? क्यू पॉईंट पासून काढा, पी पॉईंट पासून काढा, आहे की नाही? आता हे मोडून टाकूया आपण. पी पॉईंट पासून क्यू पॉईंट पासून डिस्टन्स काढा. ते काढायला थोडंसं आवड जाऊ शकते आपल्याला, बरोबर की नाही? त्यामुळे आपण काय करूया? तर आपण असा विचार करूया की हे जे डायपोल आहे याचे दोन कंपाऊंड करूया आपण. एक अलॉंग आर बार आणि दुसरा परपेंडिकुलर टू आर बार. लक्षात घ्या, हे पी बार आहे. ओके, लक्ष द्या, हे पी बार आहे आणि हे सरळ आले का? ओके, हे असं आहे समजा, हे पी बार आहे आणि हे आर बार आहे, हे आर बार आहे. राईट, तर पी बारचा एक कंपाऊंड आणि हा अँगल थिटा आहे बघा. तर आपल्याला एक पी बारचा कंपाऊंड करायचा अलॉंग आर बार. तर पी बारचा कंपाऊंड कसा येईल अलॉंग आर बार? परपेंडिकुलर टाकून इथं परपेंडिकुलर टाकतो ना आपण कंपाऊंड करण्यासाठी. तर हा आला तुमचा, हा आला पी कॉस थिटा, बरोबर आहे की नाही? पी कॉस थिटा, बरोबर आहे की नाही? चला, आणि ह्या आर बारला परपेंडिकुलर म्हणजे ह्याला परपेंडिकुलर असं टाकला आपण, हा काय आला? पी साइन थिटा. काय डाऊट आहे का? राईट, तर आपण म्हणूया द टू कंपोनंट्स ऑफ पी बार आर. नंबर वन पी कॉस थिटा, हा आहे अलॉंग आर बार, आणि नंबर टू पी साइन थिटा, हा आहे परपेंडिकुलर टू आर बार, परपेंडिकुलर टू आर बार. ओके, चला तर काढूया आपण इथं. काढूया आपण पी कॉस थिटा. स्ट्रेट लाईन आली पाहिजे बघा, हे पी कॉस थिटा, आणि परपेंडिकुलर इथं परपेंडिकुलर दिसलं पाहिजे बघा हे. राईट, हे पी साइन थिटा, हे सेंटर मध्ये वेक्टर. ओके, हे पी कॉस थिटा, हे पी साइन थिटा. इथं पण कळले का? चला लक्ष द्या. आता पी ला मळून टाका. चला पी ला मळून टाका, जाऊ द्या, पीचा कार्यक्रम संपलेला आहे. आता इथं आपण असं म्हणूया, इथं दोन डायपोल आहेत म्हणूया आपण काय म्हणूया? दोन डायपोल आहेत. एक पी कॉस थिटा डायपोल आहे आणि एक पी साइन थिटा डायपोल आहे. हा जो एम पॉइंट आहे, हा एम पॉइंट पी कॉस थिटा साठी कसा पॉइंट आहे? ऍक्सियल पॉइंट आहे. पी कॉस थिटा कसा पॉइंट आहे? ऍक्सियल पॉइंट आहे. आणि पी साइन थिटा साठी कसा पॉइंट आहे? इक्वेटोरियल पॉइंट आहे, परपेंडिकुलर बायसेक्टर. कळलं की नाही? इक्वेटोरियल पॉइंट आहे. राईट, आपण म्हणूया फॉर पी कॉस थिटा, point M is
अॅन ॲक्सियल पॉईंट, बरोबर आहे की नाही. आणि देअरफॉर व्ही येईल तर ह्याला V1 म्हणूया आपण. V1 काय येईल सांगा बरं मला. V1 येईल, काय फॉर्म्युला असतो ॲक्सियल पॉईंटला, KP अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे की नाही. KP अपॉन आर स्क्वेअर. तर K ला K ठेवावं लागेल, पण P काय येतं इथं, तर P आहे P कॉस थिटा, कारण हा डायपोल मानला, त्याला आपण सेपरेट डायपोल मानलो P कॉस थिटा. आणि आपण डिस्टन्स तर आरच आहे म्हणून डिस्टन्स आर स्क्वेअर, बघा इथून डिस्टन्स डायरेक्ट आर आहे, बरोबर का, आर स्क्वेअर. तर V ॲक्सियल आलं, राईट, नंबर 1. चला आता फॉर P साइन थिटा घेऊया आपण. फॉर P साइन थिटा, फॉर P साइन थिटा, फॉर P साइन थिटा आहे की नाही. पॉइंट M इज बघा ॲन आहे की नाही इक्वेटोरियल पॉईंट. इक्वेटोरियल पॉईंट म्हणजे काय, परपेंडिक्युलर बायसेक्टर आहे, आणि त्यामुळं ह्याचं पोटेन्शियल V2 काय येईल, 0. येस, कोण आठवले का, इक्वेटोरियल पॉईंटला पोटेन्शियल 0 केलं होतं, बरोबर आहे का, राईट. म्हणजे V टोटल काय झालं, ही V एनी पॉईंट काय झालं, V एनी पॉईंट झालं KP कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर. झालं तुमचं फायनल इक्वेशन आलं. फायनल इक्वेशन आलं बघा, KP कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर, बरोबर आहे का. KP cos theta upon r square at any point. At any point. कळलं का, इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू डायपोल ॲट एनी पॉईंट. आता तुम्ही जर कॉस थिटाची किंमत 0 ठेवली, लक्ष द्या, कॉस थिटाची किंमत 0 ठेवली, थिटाची किंमत 0 ठेवली, तर कॉस 0 किती असते, 1. थिटाची किंमत 0 ठेवली, पॉईंट कुठे येईल, थिटाची किंमत 0 ठेवल्यावर पॉईंट कुठे येईल मला सांगा. थिटाची किंमत 0 ठेवल्यावर पॉईंट कुठे येईल, ॲक्सिस वर. सिंपल बाळांनो, हे बघा थिटा इथून आहे ना हे, राईट. हे पॉईंटला जर तुम्ही 0 ठेवलं तर इथं येईल ना, ॲक्सिसवर पॉईंट येईल ना, राईट. कॉस्टची किंमत 1 झालं, काय झालं, KP अपॉन आर स्क्वेअर. मला ॲक्सिसचा फॉर्म्युला आला का नाही, V ॲक्सिस आला का नाही, येस. चला थिटाची किंमत 90 ठेवली, चला थिटाची किंमत 90 ला कॉस 90 किती असते, 0. पॉईंट कुठे येईल, इक्वेटरवर, बरोबर की नाही. त्याप्रमाणे मग जसं इकडे जाताल तुम्ही बघा, लक्षात घ्या, जसं इकडे होताल पोटेन्शियल काय होत जाईल, कमी होत जाईल. हे बघा ॲक्सिसला पोटेन्शियल जास्त, बरोबर की नाही, लक्ष द्या, ॲक्सिसला पोटेन्शियल जास्त, राईट. पुन्हा कमी 0, पुन्हा मायनस, येस. ही जी लाईन आहे याच्या इकडं पोटेन्शियल कसं होईल, मायनस मॅक्सिमम मायनस, राईट. पुन्हा कमी 0, पुन्हा चला तुम्हाला जर अँगल वर्सेस पोटेन्शियलचा ग्राफ काढा म्हणलं, काढून दाखवा चला पटकन. अँगल वर्सेस पोटेन्शियलचा ग्राफ, थिटा वर्सेस पोटेन्शियलचा ग्राफ. म्हणलं थिटा आहे अलॉंग एक्स ॲक्सिस आणि पोटेन्शियल आहे अलॉंग वाय ॲक्सिस. थिटा वर्सेस V चा ग्राफ काढा म्हणलं तुम्हाला, बोलो कसं येईल, कोण काढून दाखव मला, पट सांगा पटकन. येस बोला, कसा येईल ग्राफ, तर काय फॉर्म्युला आपला, V इज इक्वल टू KP कॉस थिटा अपॉन आर स्क्वेअर, आहे की नाही. तर कशानुसार, बाकी सगळं जर कॉन्स्टंट ठेवलं आपण, डिस्टन्स वगैरे, फक्त अँगल चेंज किया तर कोणता कर्व येईल, कोसाइन कर्व. टेबल कसा तयार करतो आपण, टेबल कुछ याद आ रहा है की नहीं, राइट. थीटा आणि V, थीटा जेव्हा 0 होता तेव्हा V काय होता, मॅक्स होता, बरोबर की नाही, V मॅक्सिमम. पुन्हा थीटा किती ठेवला, 90, V काय झाला 0. पुन्हा 180, नेगेटिव V मैक्स, बरोबर की नहीं, कुछ याद है, ऐसे किया था हमने. हाँ 270 ला काय म्हणतो आपण, 3π/2 किती आलं, 0. पुन्हा 360 बोला, V मॅक्स, राईट. तर 0 ला मॅक्सिमम पोटेन्शियल, राईट. इथं 0, 90 म्हणजे π/2, पुन्हा पाय, पुन्हा 3π/2 आणि पुन्हा 2π, राईट. म्हणजे एक ग्राफ आपण शिकला, त्याच चॅप्टरमध्ये विसरून जायचा का मला सांगा. एक ग्राफ शिकला आपण, तो त्याच चॅप्टरमध्ये विसरून जायचा का, नाही. हे आहे V मॅक्स तुमचं पॉझिटिव्ह आणि आहे निगेटिव्ह V मॅक्स. तर बघा इथं आला पॉईंट, एक इथं पॉईंट आला, एक पॉईंट इथं आला, एक इथं आणि दुसरा पॉईंट परत इथं आला, राईट. तर कर्व कसा येतो याचा, स्मूथ कर्व येतो का, राईट. स्ट्रेट लाईन येत नाही, कर्व येतो, बरोबर आहे की नाही. पाहिलेलं आपण अँगल आहे हे, कोसाइन कर्व म्हणतात त्याला, काय म्हणतात, कोसाइन कर्व.
कशाही प्रकारचे प्रॉब्लेम येऊ शकतात. सिलेबसमध्ये नाही म्हणू शकत नाही तुम्ही. अंडरस्टँडिंग वाढवा, रिव्हिजन वाढवा, कळलं की नाही, राईट. ओके, तर अशा प्रकारचं आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल ड्यू टू पॉईंट चार्ज झालेला आहे की नाही. पॉईंट चार्जमुळं, 2 पॉईंट चार्जमुळं, मिनी पॉईंट चार्जमुळं झालेलं आहे. त्यानंतर आता घेतलेलं आपण डायपोलमुळं. डायपोलमुळं आपण 3 पॉईंटला घेतलं, ॲक्सियल पॉईंट, इक्विटोरियल पॉईंट, एनी पॉईंट. क्लिअर आहे पूर्ण. आता तुम्ही टेबल तयार करू शकता. इलेक्ट्रिक फील्ड ॲक्सियल पॉईंटला किती आहे, इक्विटोरियल पॉईंट किती आहे, एनी पॉईंटला किती आहे. तर आपण एल सोडून दिल्यावर काय फॉर्म्युला होता, एल जे डिस्टन्स सोडून दिलं ना आपण, एल धरल्यावर काय फॉर्म्युला होता, आहे की नाही. त्या सगळ्याचं एक टेबल तुम्ही तयार करू शकता. सगळं रेडीमेड भेटणार नाही, टेबल तयार करा. कळलं का, पोटेन्शियल आणि इलेक्ट्रिक फील्डचं. बरोबर का. जेव्हा आर इज लेस दॅन, सॉरी एल इज लेस दॅन आर, व्हेरी व्हेरी लेस दॅन, आणि जेव्हा एल इज कम्पेरेबल टू आर, दोन्ही आपण डिस्कस केलेलं आहे. ओके, आता टेबल तयार करा आणि याला रिव्हिजन द्या बाळांनो. रिव्हिजन शिवाय पर्याय नाही. ठीक आहे, चला तर आज पण थांबूया आपण. उद्या आपण काय घ्यायचं, एनर्जी घेतली आपण, एनर्जी ड्यू टू डायपोल, आहे की नाही. टॉर्क, आहे की नाही, टॉर्क ऍक्टिंग ऑन अ डायपोल व्हेन प्लेस्ड इन अ युनिफॉर्म इलेक्ट्रिक फील्ड, आणि त्यानंतर एनर्जी ड्यू टू डायपोल. ठीक आहे, तर हे पॉईंट आपण उद्या कम्प्लीट करूया. तर ठीक आहे, चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये.